प्रेमामध्ये सांकेतिक बोलीचा वापर केला जातो. त्यात काही शब्दांची लघुरूपे पहिली, काही अक्षरे, काही अंक वापरले जातात. यालाही एक रंजक असा इतिहास आहे आणि तो सामाजिक तथा भाषिक असा आहे. हे काही एकदम तयार झालेलं नाही. हे अनेक काळापासून चालत आलेलं आहे, म्हणजे दीर्घ काळापासून चालत आलेलं आहे आणि मग त्याची एक साखळीच्या साखळी तयार झालेली आहे. जुन्या काळी गुप्तपत्रे लिहिली जायची, मग पुढे टेलिग्राफ आला, त्यातूनही अशीच काही शब्द सांकेतिक स्वरूपात किंवा त्यांची अध्याक्षरे लिहिली जाऊ लागली. पुढे दूरध्वनी आला, त्यावरून भाषण करतानाही सांकेतिक अशी चिन्ह, शब्द वगैरे वापरले जाऊ लागले. त्यानंतर मग हे प्रगत SMS आलं, इंटरनेट चॅट आलं, तिथे तर सारं मुक्तच झालं. सोशल मीडियाने तर कहरच केला. म्हणजे हे अशी या बाबतीतही प्रगती होत गेली. प्रेमिकांनी थेट आपल्या भावना सविस्तर शब्दामध्ये व्यक्त न करता त्या सांकेतिक चिन्हांच्या आधारे, अध्याक्षरांच्या आधारे किंवा रूपकांच्या आधारे व्यक्त करता येतील असा वापर जाणीवपूर्वक केला गेला. हे आधी सांगितल्याप्रमाणे ही पद्धती जुनी. विशेषतः ज्या समाजात एखाद्याविषयी प्रेम भावना उघडपणे व्यक्त करणे अशक्य, तेथे मग अशा सांकेतिक स्वरूपाच्या भाषा जन्माला आल्या. आणि ह्या भाषेचा वापर मग अर्थात जे कोणी शिकलेले वगैरे आहेत त्यांच्यामध्ये अधिक केला गेला. ते गावाकडे माझ्या लहानपणी मी अनुभवलं की शिक्षणाचा अभाव असल्यावर तिथे अशी सांकेतिक भाषा वगैरे काही जमत नव्हती. पण मग आपल्या प्रेयसीच्या लक्षात येतील अशा काही खानाखुणा दुरून का होईना केल्या जायच्या आणि त्यानुसार मग त्या भावना प्रेमिकेपर्यंत कळायच्या. आता गावाकडे असं कोणी फारसं अडाणी राहिलेलं नाही आणि मोबाईल आलेला आहे. त्यामुळे आता तर ज्या मुलांच्या हाती मोबाईल आले, अगदी 3री-4थ्या वर्गापासूनच हे सगळं सुरू झालेलं आहे. जरी शाळेत त्यांना नेता येत नसेल तरी घरी ते सर्रासपणे वापरतात. 4थ्या-5व्या वर्गाच्या मुलामुलींमध्ये प्रेमाची भावना वगैरे नसते, पण
ठीक आहे. 6वा 7वा वर्ग 8वा वर्ग या वर्गात आलेली मुलं थोडीशी अं, तो त्यांचा किशोरावस्थेचा काळ असतो आणि तिथे प्रेमाचा सुद्धा आविष्कार होऊ शकतो आणि मग ते आपल्या भावना व्यक्त करू शकतात. आज इंग्रजीमध्ये अनेक असे संकेतार्थ आहेत. ILY म्हणजे आय लव्ह यू, ILU याचाही अर्थ आय लव्ह यू. XOXO याचा अर्थ हग्स अँड किसेस. पहिल्या एक्सचा अर्थ किस आणि ओचा अर्थ हग. काही इमोजी आलेले आहेत आता. त्यांनी तर खूपच कहर केलेलं आहे. म्हणजे भाषाच बंद झाल्यासारखी झालेली. इमोजी टाकल्याचं संपलं. आय बदाम अर्थात हा लाल बदाम असतो. यू याचा अर्थ आय लव यू. हा जो बदाम आहे तो त्यासाठी. आता हे जे वापरले जातात ना, हे काही सगळ्या जगभर सारखेच वापरले जात नाहीत. बदलतात ते वेगवेगळ्या पद्धतीनं. पण मी यासाठी हे सांगतो आहे की माझ्या आवडीच्या माणसासाठी जे आज रूढ आहेत असे आद्याक्षर इंग्रजी शब्दांचे मी या मालिकेमध्ये सुद्धा वापरतो आहे. म्हणजे माणसाची आपलं माणूस ही जी मालिका मी सुरू केलेली आहे त्यात आपल्या लक्षात येईल कधी ते बघा. लक्ष जर दिलं तर ध्यान येऊ शकते. अच्छा. तेजू LKT